हरि ओम. अष्टावक्र गीता योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 14 शांती चतुष्टय. श्लोक क्रमांक 1. जनक उवाच. प्रकृत्या शून्यचित्तोय प्रमादात भावभावनः निद्रितो बोधित इव क्षीण संसरणो हि सहा. भावार्थ. राजा जनक म्हणाला, जो स्वभावताच शून्यचित्त असतो तो प्रमाद भावनेने विषय सेवन करतो, तो निद्रेतही जागृत असतो, असा संसारापासून मुक्त आहे. या श्लोकात राजा जनकाच्या माध्यमातून अष्टावक्र गीता आपल्याला जीवनात विषयभोग कसे घ्यावेत त्याला फार मोलाचा सदुपदेश करत आहे. हा उपदेश जर मनावर बिंबला तर मनुष्य आपोआपच काहीही विशेष साधना उपासना न करताही सहजच योगाचरण करू लागेल. जो स्वभावतः शून्य चित्त असतो, येथे चित्त शून्य असण्याच्या काही शक्यता सांगितलेल्या आहेत. काही जण जन्मताच चित्त शून्य असतात, त्यांचा स्वभावच निर्मळ असतो, त्यांना चांगले वाईट सहजच चटकन उमजते. काही अपराधी भावना करणारी गोष्ट करायची वेळ आली तर ते स्वभावताच त्यापासून दूर होतात. लहानपणी सांगतात की नको, आई वडील रागावतील. मोठेपणी ठामपणे सांगतात की नको, प्रौढपणी सांगतात अमुक कारणामुळे हे असे वागू नये. वृद्धपणी त्यांच्या वाटेला कोणी जात नाही. तो प्रमाद भावनेने विषय सेवन करतो. असा मनुष्य संसार करताना मनातून निरीच्छ असतो, परंतु दैववशात केवळ गतभोग संपवून मुक्तीकडे झेपावयाची म्हणून तो संसारी भोग उपभोगत असतो. तसे करताना त्याला अपराधी भाव असतो. एखाद्या सज्जनाला दुर्जनाची सेवा चाकरी करावी लागते किंवा नोकरी धंद्यात लाच द्यायची किंवा डोळ्यादेखत अयोग्य कृत्य पाहायची वेळ येते. अशा वेळी तो तेथून दूर होऊन अन्य मार्गाने आपला संसार सुरू ठेवतो. अमुक केलेच नसते तर ही वेळ आलीच नसती या विचारांमुळे ते तो पुढील काळात तसे करणे टाळतो. तो निद्रेतही जागृत असतो. जो स्वभावतः चित्तशून्य असतो, जो स्वाभाविकपणेच अयोग्य कृत्यांपासून दूर राहतो, ज्याला चांगले वाईट याची मुळातच समज असते, तो आपल्याला झोपल्यासारखा वाटला तरीही जागाच असतो. आपण जागे असूनही विषय सेवनांच्या आहारी गेल्यामुळे आपला निरक्षीर विवेक नष्ट झाल्यामुळे झोपेत आणि मूर्छेत असल्यासारखे आपण व्यवहार करत असतो. त्यामुळे कृत्य करून झाल्यावर जीभ चावायची वेळ येते. अरे रे, आपण असे करायला नको होते, असे पस्तावायची वेळ येते. अशा वेळी चलाख मन याचे उदात्तीकरण करून त्याची कारणे शोधून जीवाला शांत करण्याचा प्रयत्न करू लागते. असे करण्यात मनाचा तुम्हाला पुन्हा अशाच अयोग्य गोष्टींसाठी प्रवृत्त करण्याचा उद्देश असतो. हे वेळीच ओळखून अशा वेळी चटकन जागे होऊन ही अपराधी भावना ताजी आहे तोपर्यंतच ही आपलीच चूक आहे हे ठामपणे स्वतःजवळ कबूल करावे आणि चित्ताला गप्प करावे आणि पुन्हा या वाटेला जाणार नाही असा पण करावा. यथाकाळी दुसरे काम शोधावे, नित्य नियमित सत्संग करावा, गुरुपदेश घ्यावा. योगी निद्रेतही योगीच असतो. ज्याच्या नसानसात गाणे भिनले आहे त्याला झोपेतून उठविले तरी तो तेथे शर्ट्स लावतो किंवा एखादा झोपलेला असताना त्याच्यावर पाणी शिंपडले तर त्या अर्धवट निद्रावस्थेत अर्धवट जागृतावस्थेत तो त्याचीच मातृभाषा बोलतो. तसेच योगी झोपेतून उठला तरीही हरिनामच घेतो, प्रभुविभूच्या गोष्टी बोलतो. विवेक, संयम, तारतम्य हाच त्याचा स्वभाव असतो. त्याला विचार करून योगिक आचरण करावे लागत नाही, तो सहजच योगाचरण करतो.
असा संसारापासून मुक्त आहे. असा मनुष्य जरी संसार करीत असला, संसारी भोग घेतले जात असले तरी त्याला त्याचे भोग चिकटत नाहीत. त्याचे गतसंचित संपुष्टात येत असते. असा चित्तशुद्धीमुळे मुक्तच आहे. हरिओम.